न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मांजर्डेच्या माता भगिनींसाठी मोफत रामेश्वरम तीर्थयात्रा, मोहिते पाटील कुटुंबाच्या उपक्रमाने गाव भारावून। अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील सुपुत्र जयसिंग मोहिते पाटील उर्फ बाळदादा तसेच सुलक्षणा देवी मोहिते पाटील व स्वरूपा राणी मोहिते पाटील यांच्या वतीने मांजर्डे गावातील माता भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत दक्षिण भारतातील पवित्र रामेश्वरम तीर्थक्षेत्र सहलीसाठी आज मोठ्या उत्साहात रवाना करण्यात आले। या उपक्रमामुळे संपूर्ण मांजर्डे गावात आनंदाचे आणि भावनिक वातावरण निर्माण झाले आहे। गावातील अनेक महिलांना प्रथमच एवढ्या मोठ्या तीर्थक्षेत्राला जाण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। गावातील ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी आणि ग्रामस्थांनी मोहिते पाटील कुटुंबाचे मनापासून आभार व्यक्त केले। या तीर्थयात्रेत प्रदीप बापू शिवाजीराव खराडे पाटील व त्यांचे कुटुंबीय यांच्यासह गावातील अनेक माता भगिनी सहभागी झाले असून सर्वांच्या मनात धार्मिक उत्साह आणि समाधानाचे वातावरण दिसून येत आहे। महिलांच्या धार्मिक भावनांचा आदर करत त्यांना सुरक्षित व सुसज्ज अशी यात्रा उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांकडून मोहिते पाटील कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। या उपक्रमामुळे गावातील महिलांना केवळ तीर्थदर्शनाची संधी मिळाली नसून सामाजिक बांधिलकी आणि परंपरांबद्दलची जपणूक याचे सुंदर उदाहरणही निर्माण झाले आहे। अनेक महिलांनी भावनिक शब्दांत सांगितले की आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या तीर्थक्षेत्राला जाण्याची संधी मिळाली। मोहिते पाटील कुटुंबाचे हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही। जयसिंग मोहिते पाटील उर्फ बाळदादा, सुलक्षणा देवी मोहिते पाटील उर्फ छाया दिदी, स्वरूपा राणी मोहिते पाटील उर्फ राणू दिदी यांनी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गावाच्या वतीने त्यांचे धन्यवाद मानण्यात आले। या उपक्रमामुळे मांजर्डे गावात आनंद आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त होत असून मोहिते पाटील कुटुंबाच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। सांगली जिल्हा संवाददाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट।